बायबल आम्हाला सांगतं की आम्ही जागृत असलं पाहिजे या मनुष्याविषयी. जो येणार आहे महासंकटाच्या काळामध्ये त्या मनुष्याविषयी आम्ही जागृत असणं अत्यंत गरजेचं आहे. प्रेज लॉर्ड. प्रगटीकरण याचा पहिला अध्याय आणि तिसरं वचन जर तुम्ही वाचलं तर आम्हाला पाहायला मिळेल. प्रगटीकरण पहिला अध्याय तिसरं वचन यामध्ये देवाचं वचन स्पष्टपणे आम्हाला सांगत आहे की आम्ही प्रगटीकरण किंवा शेवटल्या काळाची भविष्यवाणी किंवा शेवटल्या काळाचा संदेश आम्ही काय ऐकावा. या ठिकाणी असं सांगितलं की हा संदेश, या संदेशाचे शब्द वाचून दाखविणारा, ते ऐकणारे व त्यात लिहिलेल्या गोष्टी पाळणारे ते धन्य आहेत, कारण समय जवळ आलेला आहे. बायबल सांगतं समय जवळ आलेला आहे. का आम्ही शेवटल्या काळाची भविष्यवाणी विषयी शिकावं. बऱ्याच चर्चेस मध्ये शेवटल्या काळाविषयी, रॅप्चर विषयी, ख्रिस्त विरोधी विषयी, खोट्या संदेशाविषयी लोक सांगत नाहीत. का सांगत नाहीत ही दुःखाची गोष्ट आहे, कारण ते सांगण्याची वेळ आता आहे. काही वर्षापूर्वी, 25, 30, 40 वर्षापूर्वी जर या गोष्टींवर संदेश नसता दिला चर्चेसमध्ये तर काही हरकत नाही. परंतु आज काळाची गरज आहे. आजची गरज आहे प्रियांनो की या संदेशातून लोकांना, सेवकांनी शिकवावं, सांगावं. कारण देवाचं वचन काय सांगतं तिसऱ्या वचनामध्ये पहा, या संदेशाचे शब्द वाचून दाखवणारा, ते ऐकणारे व त्यात लिहिलेल्या गोष्टी पाळणारे ते धन्य. कारण का आम्ही हे संदेश ऐकले पाहिजे, का आम्ही हे वाचून दाखवले पाहिजे, का आम्ही त्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. कारण बायबल आम्हाला सांगतं कारण समय जवळ आला आहे. आमेन. समय जवळ आला आहे आणि म्हणून देवाच्या आत्म्याने योग्य वचन, योग्य संदेश प्रत्येक रविवारी तो आम्हाला देतो. देवाच्या नावाला धन्यवाद असो की आम्ही अशा मंडळीची सहभागी सभासद आहोत ज्यामध्ये करंट न्यूज आणि करंट गोष्टी पवित्र आत्मा आम्हाला सांगतोय. मी प्रभूला धन्यवाद देतो की अशा कलिसियामध्ये, अशा मंडळीमध्ये प्रभूने मला ठेवलं की तो रोज आणि रोज मला माझ्याशी अनेक गोष्टी करतो. तर चलूया या ख्रिस्त विरोधाविषयी ऐकण्यासाठी. या ख्रिस्त विरोधी विषयी अनेक वचन बायबलमध्ये आहेत. आम्ही सगळेच वचन वाचणार नाही, पण काही त्याच्यातली काही वचन जे आहेत ते आम्ही या ठिकाणी वाचणार आहोत. ख्रिस्त विरोधी कोण आहे. आम्ही या ख्रिस्त विरोधी विषयी का ऐकावं आणि कोण या ख्रिस्त विरोधीला नमन करणार आहे. प्रगटीकरण याचा 13वा अध्याय आणि याचं पहिलं वचन जर आम्ही पाहिलं, 13वा अध्याय पहिलं वचन, या वचनामध्ये त्या ख्रिस्त विरोधाविषयी आम्हाला दिलेलं आहे, आम्हाला सांगितलेलं आहे. 13वा अध्याय पहिलं वचन म्हणतं, प्रगटीकरणाचा 13वा अध्याय पहिलं वचन म्हणतं, नंतर मी एक श्वापद समुद्रातून वर येताना पाहिले. नंतर मी एक श्वापद समुद्रातून वर येताना पाहिले. त्याला 10 शिंगे व 7 डोकी असून त्याच्या शिंगावर 10 मुकुट आणि त्याच्या डोक्यावर देवनिंदात्मक नावे होती. प्रेषित योहान जेव्हा त्याला पात्म बेटावर शिक्षा देण्यात आलेली, काळ्या पाण्याची शिक्षा, त्या बेटावर तो निर्मनुष्य बेट होता आणि त्या बेटावर त्याला शिक्षा म्हणून त्याला तिथे एकटं सोडण्यात आलं होतं. त्या ठिकाणी तिथे कोणी नव्हतं, कोणी मनुष्य नव्हता आणि एकटं त्या ठिकाणी त्याला मरण्यासाठी त्या ठिकाणी तिथे ठेवलं होतं. आणि त्या बेटावर, पात्म नावाच्या बेटावर जेव्हा योहान होता, प्रेषित योहान त्या बेटावर जेव्हा होता, बाप्तिस्मा करणारा योहान नाही, प्रेषित योहान जो प्रभू येशू ख्रिस्ताचा शिष्य होता, तो त्या बेटावर असताना प्रभू येशू ख्रिस्ताने, जर तुम्ही पहिला अध्याय वाचला तर त्यामध्ये त्याला प्रभू येशू ख्रिस्ताने दर्शन दिलेलं आहे. जे फोटो आज आम्ही घरामध्ये लावतो तसा येशू नाहीये. प्रगटीकरणाचं पहिलं पुस्तक, पहिला अध्याय आणि याच्या काही वचनामध्ये तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताचं वर्णन योहान कशा प्रकारे करतो ते आम्हाला पाहायला मिळेल. आणि प्रगटीकरण आम्ही का शिकतो, कारण हे येशू ख्रिस्ताचं प्रगटीकरण आहे. या प्रगटीकरणाचा हिरो येशू ख्रिस्त आहे.
अनेक लोक म्हणतात हे सगळं सैतानाविषयी दिलेलं आहे, अँटी क्राइस्ट विषयी दिलेलं आहे. अँटी क्राइस्ट याचा हिरो नाहीये, तो विलन आहे. प्रगटीकरणाचा हिरो प्रभू येशू ख्रिस्त आहे. पहिला अध्याय आणि पहिलंच वचन जर तुम्ही पाहिलं किंवा त्याची हेडिंग तुम्ही पाहिली तर तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल, योहान लिहितो येशू ख्रिस्ताचं प्रगटीकरण, प्रभू येशू ख्रिस्ताचं प्रगटीकरण. म्हणजे ह्या पुस्तकामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताविषयी सर्व काही दिलेलं आहे प्रियांनो. या पुस्तकामध्ये 7 मंडळांविषयी दिलेलं आहे. येशू ख्रिस्त कोण आहे, तो कसा दिसतो, तो कसा 7 समायामध्ये उभा राहतो, ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्यानंतर 7 मंडळांना कशी पत्र दिलेले पवित्र आत्म्याने ते ह्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं. आणि त्यानंतर ख्रिस्त विरोधी कसा येईल, त्यानंतर खोटा संदेष्टा कसा उदयास येईल, आणि मग प्रभू येशू ख्रिस्त त्यानंतर त्याच्या आधी मंडळीचं पलायन कसं होईल, मंडळीला रॅप्चर कसं करण्यात येईल, मंडळी कशी उचलण्यात येईल, हे त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त त्या पांढऱ्या घोड्यावर बसून सेनापती या नात्याने असंख्य देवदूतांना आणि सैनिकाला घेऊन तो स्वर्गातून खाली उतरेल आणि सर्व जगाविरुद्ध जे ख्रिस्ताविरुद्ध, जे ख्रिस्ती लोकांच्या विरोधात आहे, यहुदी लोकांच्या विरुद्ध आहे, इस्रायलाच्या विरुद्ध असणाऱ्या सर्व लोकांना तो संहार करील, त्यांचा नाश करील. आणि त्या युद्धाला आर्मगडनचं युद्ध म्हटलेलं आहे. आणि अशा वेळेस सैतानाचा पूर्णपणे नाश होईल. त्याआधी 7 वर्षाचा महासंकटाचा काळ आणि त्याआधी रॅप्चरच्या नंतर महासंकटाचा काळ, महासंकटाच्या काळानंतर आर्मगदनचं युद्ध, आणि आर्मगदनच्या युद्धामध्ये पराजित झालेला राहील, त्याला त्या नरकात टाकण्यात येईल. आणि त्यानंतर 1000 वर्ष आम्ही सर्वजण प्रभू येशू ख्रिस्तासोबत कशा प्रकारे राज्य करू, ज्याला मिलेनियम किंगडम असं म्हणतात. त्यानंतर जुनं आकाश जुनी पृथ्वी ही नाहीशी होईल, नवं आकाश नवी पृथ्वी येईल, स्वर्गातून यरुशलेम खाली येईल आणि त्या यरुशलेम मध्ये आम्ही सर्वजण राहू. ह्या सर्व गोष्टीचा सार आणि शेवटी सत्याचा विजय, प्रभू येशू ख्रिस्ताचा विजय, त्याच्या मंडळीचा विजय, त्याच्या लोकांचा विजय, हा ह्या प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये दिले. आणि म्हणून हे पुस्तक जे भविष्याचं पुस्तक आहे, जे वर्तमानाचं पुस्तक आहे, ते लक्षात घेणं आणि त्याच्याविषयी शिकणं आम्हाला अत्यंत गरजेचं आहे. आमेन, हालेलुया. बायबल व्यतिरिक्त अजून एक पुस्तक आहे, पवित्र शास्त्रा व्यतिरिक्त अजून एक पुस्तक आहे, आणि प्रगटीकरणामध्ये 2 ठिकाणी त्या पुस्तकाचं वर्णन केलेलं आहे. आपण वाचूया. प्रगटीकरण याचा 13वा अध्याय, तोच 13वा अध्याय 8वं वचन. 13:8 मध्ये काय दिलेले, ज्या कोणाची नावे जगाच्या स्थापनेपासून वधलेल्या कोकऱ्याजवळील जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली नाही, असे पृथ्वीवर राहणारे सर्वजण त्या श्वापदाला नमन करतील. या ठिकाणी श्वापद म्हणजे ख्रिस्त विरोधी, अँटी क्राइस्ट. आणि बायबल सांगतं की ज्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली नाही, असे सर्व लोक त्या श्वापदाला, त्या ख्रिस्त विरोध्याला, त्या अँटी क्राइस्टला नमन करतील. प्रेज द लॉर्ड. आमची नावं जीवनाच्या पुस्तकात आहे काय? आमची नावं जीवनाच्या पुस्तकात आहे काय? फार मोठा प्रश्न आहे. जर तुमची नावं जीवनाच्या पुस्तकात आहे तर आनंद करा, घाबरून जाऊ नका. या कोरोना व्हायरसला घाबरू नका. हे कोरोना व्हायरस काही करणार नाही आम्हाला. या संकटांना घाबरू नका. हा वेदनेचा प्रारंभ आहे. प्रभूचं येणं जवळ आहे. 7 वर्षाचा महासंकटाचा काळ लवकरात लवकर येणार आहे. त्याआधी आमचं पलायन होणार आहे. त्याआधी आमचं रॅप्चर होणार आहे. संकटाचा काळ, महासंकटाचा काळ, या 2 काळाच्या मध्ये पलायन आहे, रॅप्चर आहे. म्हणजे लक्षात घ्या, तो 7 वर्षाचा महासंकटाचा काळ येण्याआधी जो संकटाच्या काळात आम्ही जगत आहे, याचा अर्थ काही वर्षाने पलायन होणार. आम्हाला माहित नाही कधी पलायन होणार. बायबल सांगतं की प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं जसा चोर येतो तसा त्याचं येणं होईल. अचानक आम्ही झोपेत आहोत. आणि म्हणून मत्ताईच्या पुस्तकामध्ये स्पष्टपणे सांगितलं, त्या 5 कुमारी, त्या 5 शहाण्या आणि 5 मूर्ख, त्या 10 कुमारी विषयी. त्या 5 तयार होत्या आणि बाकीच्या 5 मूर्ख ज्या होत्या त्या तयार नव्हत्या. आम्ही कोणत्या 5 मध्ये आहोत लक्षात घेणं गरजेचं आहे. त्या शहाण्या कुमारासारखा आहोत काय,
की आमचं नाव जीवनी पुस्तकात लिहिलेलं आहे. त्या शहाण्या कुमारासारखं आम्ही आहोत काय, की ज्या तयार आहेत. प्रियानो, आम्ही हे जाणणं अत्यंत गरजेचं आहे. बायबल स्पष्टपणे 8व्या वचनामध्ये सांगतं, 13:8 मध्ये, की ज्या लोकांची नावं जीवनी पुस्तकामध्ये नाही ते लोक ह्या पृथ्वीवर राहतील त्या महासंकटाच्या काळामध्ये, त्या 7 वर्षाच्या महासंकटाच्या काळामध्ये ते लोक राहतील. आता लक्ष द्या, जवळजवळ 2 ते 2.5 महिने झालेत लॉकडाऊन. 2 महिने झाले असतील, जवळपास 2 महिने झाले. किती लोक परेशान आहे, किती लोक त्रासलेले आहेत. अनेकांना खाण्यासाठी काही नाही घरामध्ये, नोकऱ्या बंद आहेत, बिझनेस बंद आहेत, लोक परेशान आहेत, घरामध्ये भांडणं होत आहेत पती पत्नीमध्ये, कारण कधी घरी राहिलेले नाही. प्रेज लॉर्ड. बिझनेस नसल्यामुळं हातचे काम गेलेले आहेत, नोकऱ्या गेलेल्या आहेत. इकॉनॉमी भारताची नव्हे सर्व जगाची इकॉनॉमी डाऊन झालेली आहे. सर्व बिझनेस, सर्व कंपन्या, सर्व काही बंद झालेलं आहे. आणि बरेच लोक म्हणतात की संकटाचा काळ आलेला आहे. हो, खरंच. जर संकटाचा काळ एवढा भयानक आहे, लक्ष द्या माझ्याकडे, जर संकटाचा काळ एवढा भयानक आहे तर महासंकटाचा काळ किती भयानक राहील. कल्पना करा, इमॅजिन. जर संकटाचा काळ एवढा भयानक आहे तर महासंकटाचा काळ किती भयानक आहे. ज्या दुष्काळामधून आम्ही जात आहोत, ज्या अत्यंत गरमी उष्णतेमधून आम्ही जात आहोत, जे भूमिकंप जगामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी होत आहेत, ह्या सर्व गोष्टी जिथे होत आहेत आणि आम्हाला वाटतं की काय जग आहे, पाणी नाही, अन्न नाही, हवा दूषित झालेली आहे, सर्व काही वाईट आहे, जग दुष्ट झालेलं आहे, लोक एकमेकावर उठलेले आहे, एकमेकाच्या अंतकरणामध्ये एकमेकाविषयी कडूपण आहे, द्वेष आहे, मत्सर आहे, राग आहे. या सर्व गोष्टी घेऊन चर्चेसमध्ये लोक आराधना करताना, चर्चमध्ये येताना सेवक लोक सुद्धा आणि सेवकांच्या अंतकरणामध्ये सुद्धा एकमेकाविरुद्ध कडूपण आहे. हा शेवटला काळ नाही का? जर शेवटला काळ एवढा भयंकर आहे तर महासंकटाचा काळ किती भयंकर राहील. जर संकटाचा काळ एवढा भयंकर आहे तर महासंकटाचा काळ किती भयंकर आहे. आणि संकटाचा काळ आणि महासंकटाच्या काळामध्ये एक घटना घडणार आहे आणि ती म्हणजे रॅप्चर, ती म्हणजे मंडळीचं पलायन. हालेलुया. तुम्ही आणि मी ज्यांचं नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेलं आहे त्यांना प्रभू येशू ख्रिस्त उचलून घेणार आहे. प्रगटीकरण 13:8 मध्ये सांगितलेलं आहे की ज्यांची नावे कोकऱ्याच्या जीवनाच्या पुस्तकात नाही ते लोक महासंकटाच्या काळामध्ये या पृथ्वीवर राहतील आणि त्यांना त्या भयंकर संकटामधून, त्या महासंकटामधून जावं लागेल, आपलं जीवन पार करावं लागेल. परंतु ख्रिस्ताचे लोक ज्याचं नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेलं आहे ते लोक वर उचलण्यात येतील आणि नेहमीसाठी स्वर्गात जातील. तुम्ही संकटामध्ये जगत आहात, तुम्ही प्रॉब्लेम मध्ये आहात, तुम्ही म्हणाल पास्टर माझ्या घरात खूप प्रॉब्लेम्स आहेत, पास्टर खूप त्रास आहे, माझ्या शरीरातील खूप त्रास मला होतोय, मला अनेक रोगांनी मी ग्रासलेलं आहे, मला अनेक त्रास आहे, मला मायग्रेन आहे, मला डायबिटीज आहे, मला आर्थरायटिस आहे, मला अमुक आजार आहे, मला तमुक आजार आहे. ह्या सगळ्या आजाराने तुम्ही त्रस्त असाल. होल्ड ऑन, थांबा. थोडा दिवस आहे, फार थोडे दिवस आहे. आमचा प्रभू लवकर येणार आहे, आम्हाला उचलून घेणार आहे. तेव्हा हे सर्व त्रास, हे सर्व संकट, हे सर्व दुःख, हे सर्व वेदना ह्या सर्व नाहीशा होतील. हालेलुया. फक्त एकच लक्षात ठेवा की तुमची नावे कोकऱ्याच्या जीवनी पुस्तकामध्ये असणं गरजेचं आहे. ते आहेत काय? जर आहे, प्रभूचा धन्यवाद. आमचा प्रभू येईल तेव्हा आम्ही सर्व त्याच्यासोबत उचलल्या जाऊ. प्रियांनो, अँटी क्राइस्ट विषयी, त्या ख्रिस्त विरोधाविषयी काही गोष्टी आपण पाहणार आहोत. त्याआधी अजून एक वचन, प्रगटीकरणाचा 14वा अध्याय 9 ते 11, 14, 9 ते 11 बघा. 14वा अध्याय 9 ते 11 ही वचनं पाहूया. प्रगटीकरण 14, 9 ते 11 मध्ये काय सांगितले? ज्या लोकांचं नाव जीवनी पुस्तकामध्ये लिहिलेलं नाही ते या पृथ्वीवर राहतील, ते या महासंकटाच्या काळामध्ये राहतील. आणि लक्ष द्या, ज्यावेळेस या 7 वर्षाच्या महासंकटाच्या काळामध्ये ते जगतील तेव्हा काय होईल? 14वा अध्याय आणि 9 ते 11.
तिथं सांगितले त्यांच्या मागून तिसरा देवदूत येऊन मोठ्याने म्हणाला, जो कोणी श्वापदाला व त्याच्या मूर्तीला नमन करील. आपण मागे जाऊया 13 अध्याय 8 वचन सांगितले की ज्या कोणाची नावे जगाच्या स्थापनेपासून वाजलेल्या कोकऱ्याजवळ जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली नाहीत, असे पृथ्वीवर राहणारे सर्व लोक त्या श्वापदाला काय करतील? काय करतील? असे लोक त्या अँटी क्राइस्टला काय करतील? नमन करतील. जे लोक, ज्या लोकांचं नाव जीवनाच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं नाहीये, ते लोक महासंकटाच्या काळामध्ये जेव्हा राहतील तेव्हा ते त्या अँटी क्राइस्टला, त्या सैतानाला, त्या ख्रिस्त विरोधीला नमन करतील. आणि आता येऊया 14 अध्याय 9 ते 11 वचन. 14 अध्याय 9व्या वचनामध्ये पाहूया. असं सांगितलेले की त्याच्या मागून तिसरा देवदूत येऊन मोठ्याने म्हणाला, जो कोणी, म्हणा जो कोणी श्वापदाला त्याच्या मूर्तीला नमन करतो, म्हणजे ह्या महासंकटाच्या काळामध्ये जो खाली राहील, ज्याचं नाव जीवनाच्या पुस्तकात नाही, जो या महासंकटाच्या काळामध्ये खाली राहील, त्याला त्या श्वापदाला नमन करावं लागेल. जरुरी त्याला नमन करावं लागेल, त्याला दुसरा पर्याय उरणार नाही. आणि मग देवदूत म्हणतो की जो कोणी श्वापदाला व त्याच्या मूर्तीला नमन करतो आणि आपल्या कपाळावर किंवा आपल्या हातावर त्याची खून करून घेतो. जे लोक खाली राहतील त्यांना कंपल्सरी कपाळावर आणि हातावर त्याचं चिन्हाचं, द मार्क ऑफ द बीस्ट ज्याला म्हणतात, ते चिन्ह टाकून घ्यावं लागेल. आणि म्हणून जो त्या श्वापदाला नमन करतो आणि ज्याच्या कपाळावर, ज्याच्या हातावर ते चिन्ह आहे, तोही देवाच्या क्रोधाच्या प्याल्यात निरा घातलेला त्याच्या क्रोधरूपी द्राक्षरस पिईल आणि पवित्र देवदूता समक्ष व कोकऱ्या समक्ष त्याला अग्नी व गंधक यापासून पीडा होईल. अत्यंत भयानक आहे. जे लोक खाली राहतील, ज्यांचं नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेलं नाहीये, ज्यांचं रॅप्चर होणार नाही, असे लोक जे खाली राहतील त्यांना अग्नी आणि गंधक याच्यापासून पीडा होईल. अग्नी आणि गंधक कुठे आहे? नरकामध्ये आहे. 11 वचन, त्याच्या पीडेचा धूर युगानुयुग वर जाईल. ते लोक जे अग्नीच्या गंधकात मध्ये टाकण्यात येईल, जे नरकामध्ये टाकण्यात येईल, आणि त्यांची शरीर जेव्हा जळतील, त्या जळण्याचा जो धूर आहे, बायबल सांगतं त्यांची जी पीडा आहे आणि त्यांचं जे जळणं आहे, त्याचा धूर जो आहे युगानुयुग. कधी? 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, 1 युग नाही, युगानुयुग, म्हणजे नेहमीसाठी युगानुयुग त्यांचा धूर वर जातो. आणि ते श्वापदाला व त्याच्या मूर्तीला नमन करतात त्यास, आणि जो कोणी त्याच्या नावाची खून धारण करून घेतो त्यास रात्रंदिवस विश्रांती मिळत नाही. कोणी लोक म्हणतात नरकात मी जाईल, काय हरकत नाही, मी नरकात जाईल, तिथे जाऊन झोपल दिवसभर. बायबल सांगतं नरकामध्ये रात्र आणि दिवस तुम्हाला विश्रांती नाहीये, तुम्हाला आराम नाहीये. त्याच्या उलट स्वर्गामध्ये आहे, त्याच्या उलट स्वर्गामध्ये आहे. तिथे आराम आहे, विश्रांती आहे, आनंद आहे, विसावा आहे. तो म्हणतो या माझ्या विश्वासणाऱ्यांनो, त्या अनंत काळाच्या विसाव्यामध्ये विसावा घ्या. स्वर्ग आणि नरक अत्यंत विरुद्ध अशी गोष्ट आहे. आणि म्हणून प्रियांनो, ज्यांची नावं जीवनी पुस्तकामध्ये लिहिलेली नाहीये, असे लोक ज्या त्या महासंकटाच्या 7 वर्षाच्या महासंकटाच्या काळामध्ये जेव्हा या पृथ्वीवर राहतील, त्यांना त्या कोकऱ्याला नमन करावं लागेल, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, त्या कोकऱ्याचं चिन्ह आपल्या कपाळावर आणि आपल्या हातावर धारण करावं लागेल. आणि ते लोक त्या श्वापद, त्या श्वापदाचं जे चिन्ह आहे, त्या श्वापदाला त्यांना नमन करावं लागेल. क्षमा करा. तुम्हाला माहिती आहे अँटी क्राइस्टला कोकरा सुद्धा म्हटलेला आहे, पण तो दुष्ट कोकरा आहे. तो दुष्ट कोकरा आहे. प्रकटीकरण याचा 13वा अध्याय आणि याच्या 11व्या वचनापासून पुढे सुद्धा त्याला तो कोकऱ्यासारखा वर येतो. फॉल्स प्रॉफिटला सांगितलं 11 वचन मला वाटतं त्यामध्ये सांगितलेलं आहे. तर त्या श्वापदाला म्हणजे त्या अँटी क्राइस्टला जो नमन करील, म्हणजे ज्यांची नाव जीवनी पुस्तकामध्ये नाही, ते ह्या 7 वर्षाच्या महासंकटाच्या काळामध्ये खाली राहतील, त्यांना त्या श्वापदाला नमन करावं लागेल. त्या श्वापदाचं चिन्ह त्यांना स्वतःच्या कपाळावर हातावर करावं लागेल. आणि अग्नी आणि गंधकात त्यांना टाकण्यात येईल.
जे युगानुयुग त्यांचा धूर वर जाईल, त्यांना तिथे आराम नाहीये, ते जळत राहतील आणि संकटामध्ये दुःखामध्ये ते राहतील. प्रेज द लॉर्ड. ही गोष्ट होऊ नये म्हणून प्रगटीकरणाचा अभ्यास किंवा शेवटल्या काळाचा एंड टाइम प्रॉफेसीचा अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे. या ख्रिस्त विरोधाविषयी 13व्या अध्यायाच्या पहिल्या वचनामध्ये लिहिलेलं आणि एकच वचन आपण मागच्या रविवारी सुद्धा मी एकच वचन तुम्हाला सांगितलं, त्याच्याविषयी लवकर आपण बघूया. प्रगटीकरण 13वा अध्याय पहिल्या वचनामध्ये काय दिलेले आपण पाहूया त्या श्वापदाविषयी, की योहान म्हणतो की मी समुद्राच्या तीरी उभा असताना समुद्रातून एक श्वापद वर आलेलं मी पाहिलं. त्याला 10 शिंगे व 7 डोके असून त्याच्या शिंगावर 10 मुकुट आणि त्याच्या डोक्यावर देवनिंदात्मक नावे होती. हे एवढंच त्याचं वर्णन आहे. दुसऱ्या वचनामध्ये त्या अँटी क्राइस्टचं वर्णन जे दिलेलं आहे ते आपण पुढच्या रविवारी बघू. पण आजच्या रविवारी फक्त पहिल्या वचनाचं विस्तार आणि त्याचं एक्सप्लेनेशन आपण पाहणार आहोत. आणि त्याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला 17व्या अध्यायामध्ये पाहायला मिळेल. कोण आहे हा ख्रिस्त विरोधी? ही विल बी अ पॉलिटिकल लीडर, अ ग्रेट पॉलिटिकल लीडर. तो एक मनुष्य राहील, पण तो एकटा राहणार नाही. त्याच्या मागे एक मोठी संघटना राहील, एक मोठी युनियन राहील. अनेक बलवंत राष्ट्र, अनेक बलवंत राजे त्याला सपोर्ट करतील. तो एकटा राहणार नाही. ख्रिस्त विरोधी तो तर मनुष्य आहे. बायबल सांगतो तो मनुष्य आहे. तो कसा राहील? ही विल बी अ पॉलिटिकल लीडर. तो राजकीय पुढारी राहील. आणि असा राजकीय पुढारी कधी आला नव्हता आजपर्यंत जगामध्ये. असा तो भयानक असा राजकीय पुढारी होईल. ही विल बी अ मिलिटरी जीनियस. मिलिटरीमध्ये सर्वात बुद्धिमान तो राहील, सर्वात शूर असा तो राहील. कधी कोणी एवढा शूर झाला नाही असा तो ख्रिस्त विरोधी शूर असा होणार. त्यानंतर ही विल बी हायली इंटेलिजंट. तो अत्यंत विद्वान असा राहील. खूप विद्वान, खूप ज्ञानाने तो भरलेला राहील. त्याच्यामध्ये एक्सलंट लीडरशिप क्वालिटी राहील. अत्यंत उत्तम अशी पुढारीपण क्षमता त्याच्यामध्ये राहील. असा कोणी पुढारीपण केलं नसेल इतकं सुंदर पुढारीपण तो करणारा असेल. ही विल बी हॅव्हिंग अ मोटिवेशनल ॲबिलिटीज. एखाद्याला आपल्या शब्दातून कशा प्रकारे मोटिवेट करावं, कशा प्रकारे बोलावं. जसं हिटलर होता. काही काळापूर्वी हिटलर नावाचा एक व्यक्ती होता. तो मिलिटरी जिनियस होता. त्याच्या बोलण्याची क्षमता एवढी पॉवरफुल होती की लोक लगेचच कन्व्हिन्स व्हायचे, त्यांना पटायचं त्याच्या गोष्टी. आणि काही लोक त्या काळामध्ये म्हणायचे की हा हिटलरच कदाचित अँटी क्राइस्ट आहे, पण तो नाहीये. तो अँटी क्राइस्टचं एक रूप आहे. ओके. तो त्याच्यामध्ये मोटिवेशनल ॲबिलिटी राहील. ही विल बी अ प्राऊड ओरिएटर. तो अतिशय गर्विष्ठ वक्ता राहील. त्याच्या वक्तव्यामध्ये खूप सामर्थ्य राहील. तो बोलताना असं बोलेल की लोक त्याच्या शब्दाला एकदम एक्सेप्ट करतील. ही विल बी अ प्राऊड ओरिएटर. ही विल बी अ वर्ल्ड रूलर. तो एक राजा राहील, पूर्ण जगावर राज्य करणारा राहील. तो असा सगळ्या जगाला कावीज करेल आपल्या हातामध्ये, आपल्या स्वतःमध्ये, की सगळे जग त्याच्यासमोर नमेल आणि त्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टी ते लवकरच ऐकतील. अर्थव्यवस्थेमध्ये अत्यंत ब्रिलियंट तो राहील. सगळ्या जगाची अर्थव्यवस्था तो सुरळीत करेल. तो उदयाला येण्याच्या आधी जगातली अर्थव्यवस्था पूर्णपणे खोळंबून जाईल. कदाचित प्रियांनो, या कोरोना व्हायरसच्या नंतर पूर्ण जगाची अर्थव्यवस्था खोळंबून जाणार आहे. आणि ही खोळंबून गेलेली अर्थव्यवस्था एक व्यक्ती येईल जो पूर्णपणे सरळ करेल. मला तुम्हाला सांगू द्या, या कोरोना व्हायरसमुळे जो प्रभाव जगामध्ये झाला तो नीट होण्यासाठी, म्हणजे जानेवारी फेब्रुवारीमध्ये जी अर्थव्यवस्था भारताची होती किंवा जगाची होती ती अर्थव्यवस्था पुन्हा तशीच होण्यासाठी, जानेवारी फेब्रुवारीमध्ये ज्या प्रकारे आमची अर्थव्यवस्था होती त्या प्रकारे अर्थव्यवस्था आता येण्यासाठी आम्हाला अजून 10 वर्ष लागतील. लक्षात घ्या. कारण अर्थव्यवस्था एवढी कोलमडलेली आहे, एवढी पडलेली आहे आणि एवढी अजून पडणार आहे की लोकांना सुधारणार नाही. नोकऱ्या जातील, बिझनेस जातील, सगळं काही होईल. लोक इकडे तिकडे फिरतील, नोकऱ्या करणार, छोट्या छोट्या नोकऱ्या करतील.
गाडीचे ठेले चालू करतील, चांगले चांगले लोक, ग्रॅज्युएट लोक, अर्थव्यवस्था कोळंबून जाईल. हा जो ख्रिस्त विरोधी येईल असं सांगतं, ज्यावेळेस तो येईल त्यावेळेस जगाची अर्थव्यवस्था पूर्णपणे पडलेली असेल. कदाचित या कोरोना व्हायरसमुळे अर्थव्यवस्था पूर्ण कोलमडून जाईल. आणि काय जाणू की ह्याच काळामध्ये तो ख्रिस्त विरोधी उदयास येईल. की ही कोरोना व्हायरसमुळे मी भविष्यवाणी करत नाही, एक अभ्यास सांगत आहे, एक संकेत सांगत आहे की ख्रिस्त विरोधीच्या येण्यापूर्वी जगामध्ये हाहाकार राहील, अर्थव्यवस्था कोळंबलेली असेल. दुसरी गोष्ट, जगामध्ये शांती राहणार नाही, देश देशावर, राज्य राज्यावर उलटेल. आता कोरोना व्हायरसमुळे अमेरिका चीनवर खूप चिडलेला आहे. केवळ अमेरिकाच नाही, इस्रायल चिडलेला आहे. आणि तिसरं युद्धाचे संकेत होत आहे. पाकिस्तान, आता काल परवा पाकिस्तानने आमच्यावर मिसाईल टाकली, त्याचं प्रत्युत्तर आम्ही पण दिलं. चालूच आहे जगामध्ये, राष्ट्र राष्ट्रावर, सगळ्या जगामध्ये अशांतता आहे, देश देशावर उलटतील, भूमिकंप होतील, अर्थव्यवस्था खालावल्या जाईल, नोकऱ्या जातील, प्रॉब्लेम्स होतील, लोक उपाशी मरतील. आणि अशा परिस्थिती जेव्हा जगामध्ये निर्माण होईल त्याच वेळेस हा ख्रिस्त विरोधी उदयास येईल. आणि तो आला की तो सर्व काही शांत करेल, सर्व अर्थव्यवस्था सुरळीत करेल. लोक म्हणतील, अरे इतक्या वर्षापासून आम्ही प्रॉब्लेम मध्ये, 10 वर्ष झाले कोरोना व्हायरसला, 5 वर्ष झाले कोरोना व्हायरस संपून, आम्ही अर्थव्यवस्था आमची सुधारतच नाही. पण हा माणूस आला आणि याने एका दिवसामध्ये, एका वर्षामध्ये, काही महिन्यामध्ये आमची अर्थव्यवस्था व्यवस्थित केली. इतके देश एकमेकावर लढत होते, एकमेकावर मिसाईल टाकत होते, पण हा मनुष्य आला आणि यांनी सगळं काही व्यवस्थित केलं, सगळ्या देशामध्ये, जगामध्ये शांती केली. हा तो व्यक्ती राहणार आहे जो जगामध्ये शांती आणणारा राहील. पण ती शांती चुकीची शांती आहे, फॉल्स पीस ज्याला म्हणतात. ती काही काळासाठी आहे आणि काही कारणासाठी आहे. हा एक फार मोठा जिनियस राहील, तो जगाला असं दाखवेल की मी खूप चांगला आहे. आणि विशेष करून इस्रायल लोक म्हणतील की ज्या मसीहाची आम्ही वाट पाहत आहोत तो हाच कदाचित मसीहा असेल. ऍक्च्युली ते चुकीचे राहतील. तो मसीहा नाही, तो फॉल्स मसीहा आहे, तो सुडो मसीहा आहे, तो चुकीचा मसीहा आहे, तो अँटी मसीहा आहे, तो अँटी ख्राइस्ट आहे. हे लोकांना कळणार नाही. बायबल सांगतं तो लोकांना फसवेल. डिसेप्शन, ही विल बी अ प्रिन्स ऑफ डिसेप्शन, बायबलमध्ये सांगितलेले. तो फसवणारा मोठा व्यक्ती असा राहील. तो फसवेल लोकांना भुलवून टाकील. लोकांना वाटेल की हाच ख्रिस्त आहे, जो ख्रिस्त येणार आहे तो कदाचित हाच आहे. तुम्हाला माहिती आहे यहुदी लोक काय म्हणतायत की एक दिवस मसीहा येईल, 2 गोष्टी करेल. मसीहा जेव्हा येईल तेव्हा 2 गोष्टी करेल. तुम्हाला माहित आहे यरुशलेम मध्ये वेस्टर्न वॉल आहे, पश्चिमी भिंत. त्या भिंतीजवळ जाऊन यहुदी लोक असे करून प्रार्थना करतात. प्रेज लॉर्ड. काय प्रार्थना करतात? 2 प्रार्थना करतात ते, की परमेश्वरा मसीहाला पाठव, तो मसीहा येऊन आमच्या शत्रूंना नाश करेल, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, तो मसीहा आल्यावर तिसरं मंदिर जे तोडण्यात आलं होतं, दुसरं मंदिर, ते मंदिर बांधेल. ही विल बिल्ड द टेम्पल अँड ही विल ब्रिंग पीस टू जेरुसलेम. या 2 प्रार्थना आजही यहुदी लोक त्या वेस्टर्न वॉल जवळ जाऊन प्रार्थना करतात. हा ख्रिस्त विरोधी जेव्हा उदयास येईल तेव्हा तो इस्रायलामध्ये शांती आणेल, पण ती चुकीची शांती राहील. हा ख्रिस्त विरोधी यरुशलेम मध्ये मंदिर बांधेल आणि काहीच प्रॉब्लेम येणार नाही. आज मंदिर का बांधू शकत नाही? कारण ज्या ठिकाणी मंदिर बांधायचं आहे त्या ठिकाणी एक मस्जिद आहे, आणि ती जर मस्जिद तोडली आणि तिथं मंदिर बांधलं तर जगामध्ये फार मोठं संकट येणार. आणि हे शक्य नाहीये, बिलकुल अशक्य असं वाटतंय. पण हा ख्रिस्त विरोधी येईल आणि ते सगळं शक्य करेल. लोक म्हणतील जे अशक्य होतं आम्हाला, ह्या मनुष्याने सगळं काही शक्य केलं, आणि म्हणून लोक त्याच्यावर भरोसा ठेवतील, लोक त्याच्यावर विश्वास ठेवतील. लोक म्हणतील हाच मसीहा आहे. इस्रायली लोक म्हणतील, यहुदी लोक म्हणतील यही मसीहा आहे, दिस इज द मसीहा. जग पण म्हणेल की आम्ही एवढं अशांत होतं, एवढे युद्ध होतं, एवढी इकॉनॉमी डाऊन झाली होती, ह्या मनुष्याने सगळं इकॉनॉमी व्यवस्थित केली, आणि लोक त्याच्या मागे पळतील. प्रेज द लॉर्ड. परंतु मला तुम्हाला सांगू द्या, बायबल सांगतं की हा फसवणारा आहे. सावध असा. येशू ख्रिस्त म्हणतो, प्रभू येशू ख्रिस्त 24व्या अध्यायामध्ये बघा, 24व्या अध्यायामध्ये, आता बघू नये आपण, पण मी तुम्हाला सांगतो, तुम्ही नंतर घरी वाचा, लिहून घ्या. 24व्या अध्यायामध्ये शिष्य येशूकडे आले, म्हणाले की हे दिवस कधी येतील ज्याच्याविषयी तुम्ही मला सांगितलं.
तर येशू त्यांना म्हणतो की फसून जाऊ नका. बघूया ते वचन आपण लवकर लवकर. 24वा अध्याय मत्ते 24. काय म्हणतो प्रभू येशू ख्रिस्त त्या शिष्यांना? सावध असा, तो म्हणतो फसून जाऊ नका. मत्तेचा 24वा अध्याय बघूया. आणि त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, प्रभू शिष्य जे आहेत ते प्रभू येशू ख्रिस्ताला प्रश्न करतात की तुम्ही ज्या गोष्टी सांगितल्या ते केव्हा होणार, तुमचं दुसरं येण्याचे संकेत काय आहे? तेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणतो, 4थं वचन, येशूने त्यास उत्तर दिले, तुम्हास कोणी फसू नये म्हणून सावध असा, कारण पुष्कळ लोक माझ्या नावाने येऊन मी ख्रिस्त आहे असे म्हणतील व पुष्कळ लोकांस फसवतील. ख्रिस्त विरोधी येईल आणि मी ख्रिस्त आहे असं म्हणेल, पण तो ख्रिस्त नाहीये, तो ख्रिस्त विरोधी आहे. 7 वर्षाच्या संकटाच्या महासंकटाच्या काळामध्ये पहिले 3.5 वर्ष तो खूप चांगला राहील. लक्षात घ्या, ह्या 7 वर्षाच्या महासंकटाच्या काळाला 2 भागामध्ये डिवाइड केलेलं आहे. पहिले 3.5 वर्ष, नंतरचे 3.5 वर्ष. पहिले 42 महिने, नंतरचे 42 महिने. पहिले 42 महिने किंवा पहिले 3.5 वर्ष हा ख्रिस्त विरोधी जगामध्ये शांती आणेल, तिसरं मंदिर बांधेल, यरुशलेममध्ये शांती आणेल, इकॉनॉमी व्यवस्थित करेल, सगळ्यांना नोकऱ्या, सगळ्यांना भरपूर पगार, सगळ्यांना इन्क्रीमेंट, स्वस्ताई, पेट्रोल स्वस्त, साखर स्वस्त, तांदूळ स्वस्त, गहू स्वस्त, तेल स्वस्त, सगळी स्वस्ताई तो आणेल. लोक तोंडामध्ये बोट घालतील, म्हणतील हे काय आहे. 3.5 वर्ष तो सगळं काही चांगलं करेल आणि सगळं जग त्याच्या मागे जाईल. सगळं जग त्याच्या मागे जाईल, म्हणेल की हा कोण मनुष्य आहे. परंतु 3.5 वर्ष जेव्हा संपतील, पहिले 3.5 वर्ष, तेव्हा तो आपला खरे रंग दाखवेल. ही विल शो असली कलर, खरा रंग. काय काय म्हणतात हिंदीमध्ये त्याला? वो अपना असली रूप बताएगा. कब बताएगा? 3.5 साल के बाद, जेव्हा सगळ्या लोकांचा भरोसा त्याच्यावर राहील. आणि ह्या 3.5 वर्षामध्ये तो अशी काही टेक्नॉलॉजी तयार करील की या 3.5 वर्षामध्ये तो म्हणेल, चला मी आहे ना, घाबरू नका, सगळं काही मी व्यवस्थित करील, तुम्ही फक्त एक काम करा, एक इंजेक्शन घ्या. कोणती महामारी आता याच्यानंतर तुमच्यावर येणार नाही, कोणता कोरोना व्हायरस तुम्हाला स्पर्श करणार नाही. एक इंजेक्शन घ्या, तुमच्या हातावर, उजव्या हातावर इंजेक्शन घ्या. आणि ती इंजेक्शन नसेल, ते एक चिन्ह राहील, ती एक चिप राहील. आम्हाला न कळत ती चिप तो टाकणार आणि मग म्हणाल की हे जर लस तुम्ही घेतली, हे जर वॅक्सिन तुम्ही घेतलं, यानंतर तुम्हाला कधीही संकट येणार नाही, कधीही तुम्हाला खाण्याचे वांदे होणार नाही. आणि न कळत ह्या 3.5 वर्षामध्ये अनेकांना तो ती चिप इम्प्लांट करील. ते चिन्ह, मार्क ऑफ द बीस्ट किंवा 666 जो आकडा आहे, तो 666 राहणार नाही तो आकडा, पण त्याच्यावरून त्याचं नाव आहे आणि त्याच्याविषयी ते चिन्ह आहे जे प्रत्येकाच्या हातामध्ये आणि डोक्यावरती राहील. आणि लोक त्याच्या आहारी जातील. आणि मग 3.5 वर्षामध्ये आता सगळे पूर्णपणे आम्ही किंवा ते लोक ज्या काळामध्ये ते जगतील, ते सर्व लोक पूर्णपणे त्या ख्रिस्त विरोधावर अवलंबून राहतील. म्हणजे तो ख्रिस्त विरोधी जे देईल तेच त्यांना खाता येईल. आणि मग सगळे लोक निश्चित राहतील की हा चांगला माणूस आहे, चला याच्यावर पूर्णपणे भरोसा टाका. आपण पूर्ण भरोसा टाकून निश्चित राहतील लोक. 3.5 वर्षाचा काळ संपला की तो उभा राहील आणि तो म्हणेल की चला बस, तुमचा देव, तुमचे दैवत, तुमच्या मूर्त्या सगळं फेकून द्या, मी देव आहे, मी परमेश्वर आहे, मला नमन करा. तो स्वतःला देव म्हणेल. आणि जे मंदिर तो बांधेल त्या मंदिरामध्ये, परमपवित्र स्थानामध्ये तो जाऊन बसेल. प्रेज द लॉर्ड. त्या परमपवित्र स्थानामध्ये मत्ते 24 आणि याचं 15वा वचन बघा. मत्ते 24:15 मध्ये काय दिलेले आहे? दानियल संदेशाच्या द्वारे सांगितलेला ओसाडीचा अमंगळ पदार्थ पवित्र स्थानात उभा असलेला तुम्ही पाहाल. परमपवित्र स्थानामध्ये ओसाडीचा अमंगळ पदार्थ म्हणजे अँटी क्राइस्ट, तो त्या मंदिरामध्ये उभं राहताना तुम्ही पाहाल. तो केव्हा उभं राहील? 3.5 वर्ष संपल्यानंतर, पहिले 3.5 वर्ष संपल्यानंतर. आणि त्यानंतर
यहुदी लोकांचे डोळे उघडतील की अरे, ज्याला आम्ही मसीहा म्हणत होतो हा तर सैतान निघाला, हा तर अँटी क्राइस्ट निघाला. बाकीचे लोक म्हणतील अरे, ज्याला आम्ही इतका चांगला पॉलिटिकल लीडर म्हणून म्हणत होतो, शांती आणणारा व्यक्ती म्हणून म्हणत होतो, पण हा तर भयानक माणूस निघाला. आणि मग तो लोखंडी दंडाने राज्य करील, कडक शासन करील. हिटलरने काय राज्य केलं असेल, मुसोलिनीने काय राज्य केलं असेल, निरोने काय राज्य केलं असेल, स्टॅलिनने काय राज्य केलं असेल या जगामध्ये, किंवा किम जोंग उन यांनी काय राज्य केलं असेल आपल्या देशामध्ये, असा भयानक डिक्टेटर, असा भयानक तानाशाह म्हणून तो 3.5 वर्षानंतर उदयास येईल. प्रेज द लॉर्ड. अत्यंत भयानक राहील. तो कसा राहील? 13 अध्यायाचं पहिल्या वचनामध्ये तो सांगितलेले, तो एकटा राहणार नाही, तर त्याच्यासोबत एक त्याचा सपोर्टर राहील. ख्रिस्त विरोधासोबत एक सपोर्टर राहील, ज्याला फॉल्स प्रॉफिट म्हणतात, खोटा संदेष्टा. प्रगटीकरण 13:11 पासून पुढे खोट्या संदेष्टाविषयी दुसरं श्वापद जे त्या भूमीतून आलेलं आहे त्याच्याविषयी सांगितलेलं आहे. ते दुसरं श्वापद जे आहे त्याच्या सोबत राहील. 2 श्वापद राहतील. मेन श्वापद अँटी क्राइस्ट राहील, दुसरा श्वापद फॉल्स क्राइस्ट राहील, आणि या दोघांवर एक राहील तो जुनाट साप, सर्प म्हणजे सैतान. आणि बायबलमध्ये 13 अध्यायामध्ये सांगितलेले की तो सर्प म्हणजे साप हा त्या श्वापदाला आपले सर्व अधिकार देईल, आपली सत्ता देईल. पाहूया 13 अध्याय प्रगटीकरण आणि पहिलं वचन. आता आपण सविस्तरपणे याच्याविषयी बघूया. 13 अध्याय प्रगटीकरणचा. आणि याचं मला वाटतं चौथं वचन, 13 अध्याय 4थं वचन सांगितलं, अजगराने त्या श्वापदास, कोणी? अजगराने कोणाला? कोणतं श्वापद? पहिलं श्वापद. ओके. 13 अध्यायामध्ये पहिले 10 वचन पहिल्या श्वापदाविषयी सांगितलेले. 11 पासून 18 वचन दुसरं श्वापद आहे. 2 श्वापद आहे. 4थ्या वचनामध्ये सांगितलेलं आहे पहिल्या श्वापदाविषयी. अजगर, इथे अजगर म्हणजे कोण? कसं काय म्हणाल तुम्ही सैतान आहे अजगर? एदेन बागेमध्ये जा, एदेन बागेमध्ये तोच अजगर होता ज्याला जुनाट साप म्हटलेलं आहे बायबलमध्ये. तो सैतान म्हटलेला, दियाबल असा म्हटलेला तो अजगर जो आहे, जो सैतान आहे, जो मेन आहे, तो काय करेल? कोणाला अधिकार देईल? 4थ्या वचनामध्ये अजगराने त्या श्वापदाला आपला अधिकार दिला. कोणाचा अधिकार? सैतानाचा सगळा अधिकार कोणाला मिळेल? श्वापदाला. श्वापद कोण आहे? पहिलं श्वापद ख्रिस्त विरोधी. अजगराने त्या श्वापदाला आपला अधिकार दिला म्हणून त्यांनी अजगराला नमन केले, लोकांनी अजगराला नमन केले. ओके. आणि ते श्वापदाला नमन करताना म्हणाले, या श्वापदासारखा कोण आहे? लोक म्हणतील अरे याच्यासारखा कोण आहे? याच्या बरोबर कोण लढाई करेल? 5वं वचन, त्याला मोठमोठ्या देवनिंदात्मक गोष्टी बोलण्याचे तोंड देण्यात आले आहे व 42 महिने. किती महिने? 42. म्हणजे किती वर्ष? 3.5 वर्ष. 42 महिने त्याला आपले काम चालवण्याची मुभा देण्यात येईल, म्हणजे त्याला परमिशन देण्यात येईल. देवाकडून परमिशन मिळेल त्याला. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर हे होऊ देईल यासाठी की विश्वासणारे या काळामध्ये राहतील का त्याच्या आधी देवाचं वचन ऐकून त्याची प्रार्थना करून त्याच्या भजनी लागून रॅप्चर होऊन जातील का नाही हे पाहण्यासाठी परमेश्वर असं करेल. 6वं वचन, त्याने देवाविरुद्ध निंदा करण्यास, अर्थात त्याचे नाव व त्याचा मंडप म्हणजे स्वर्ग निवासी लोक यांची निंदा करण्यास तोंड सोडले. पवित्र जनावरावर लढण्याची व त्यास जिंकण्याची त्याला मुभा देण्यात आली आणि सर्व वंश, सर्व लोक, निराळ्या भाषा बोलणारे व राष्ट्र यांच्यावर त्याला अधिकार देण्यात आला. प्रेज द लॉर्ड. आणि ज्या कोणाची नावे कोकऱ्याच्या जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली नाही ते लोक त्याला नमन करतील. तुम्ही कुठे आहात? तुमची नाव जीवनाच्या पुस्तकात आहेत काय? 17वा अध्याय, पहिले 13 अध्यायाचं पहिलं वचन आपण वाचलं. योहान काय पाहतो? त्या श्वापदाला कुठून वर येताना पाहिलेले त्यांनी? कुठून वर येताना बघितलेलं आहे?
समुद्रातून, नंतर मी एक श्वापद समुद्रातून वर आले. हे समुद्र काय आहे? नंबर 1, समुद्र काय आहे? श्वापद काय आहे? त्याला 10 शिंगे आहेत. किती शिंगे आहेत? आणि 7 डोके. किती डोके? 7 डोके. एक श्वापद आहे. श्वापद म्हणजे एक बीस्ट, एक प्राणी. एक असा प्राणी, विचार करा, कल्पना करा, एक असा प्राणी ज्याला 7 डोके आहेत आणि त्या 7 डोक्यावर 10 शिंगे आहेत आणि त्या शिंगावर मुकुट आहेत. कल्पना करा, विचार करा. चला आपलं डोकं चालवा. समुद्रातून एक प्राणी येत आहे, जो प्राणी आम्ही कधी पाहिला नाही. तुम्ही घोडा पाहिला असेल, अजगर पाहिला असेल, साप पाहिला असेल, उंट पाहिला असेल, उत बिलाऊ पाहिला असेल, वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पाहिले असतील, नाग पाहिला असेल. पण हे श्वापद एक वेगळं आहे. बायबल सांगते हे श्वापद कसं आहे? हे समुद्रातून बाहेर येईल. पहिली गोष्ट, याला 7 डोके राहील, एक डोकं नाही. असे कधी प्राणी पाहिला की त्याला 7 डोके आहेत, 10 डोके आहेत? नाही. आम्ही प्रत्येक प्राणी पाहिला त्याला एकच डोकं आहे. हे प्राणी, हा श्वापद समुद्रातून वर येईल, त्याला 7 डोके आणि त्या 7 डोक्यावर 10 शिंग आहेत. ड्रॉइंग करून पहा घरी नंतर. आणि त्या 7 शिंगावर, सॉरी, त्या 10 शिंगावर, 7 डोक्यांवर 10 शिंग आणि 10 शिंगावर 10 मुकुट आहे. काय हा समुद्र काय आहे? हा श्वापद काय आहे? हे 7 डोके काय आहेत? हे 10 शिंग काय आहेत? आणि त्या 10 शिंगावरची ते 10 मुकुट काय आहेत? याचं स्पष्टीकरण लवकरात लवकर आपण आता संपूया. 17व्या अध्यायामध्ये जाऊया, जे अत्यंत महत्वाचं आहे. 17 अध्याय 17. सतरावा अध्याय आणि कितवं वचन? 8वं वचन. योहान त्याच श्वापदाचं आम्हाला स्पष्टीकरण देते. बघा आता, लक्ष द्या. जे श्वापद तू पाहिलेस, 13व्या अध्यायाच्या 1ल्या वचनामध्ये, जे श्वापद तू पाहिलेस ते होते आणि नाही, ते अथांग डोहातून वर येणार आहे. ते श्वापद होते पूर्वी एदेन बागेमध्ये, नंतर गायब झालं आणि नंतर आता पुन्हा आहे. जे होते, जे नाही, म्हणजे आता पुन्हा आहे. ते श्वापद कुठून आलेले? वर, अथांग डोहातून, त्या समुद्रातून, त्या पाण्यातून वर आले व नाशाप्रत जाणार आहे. म्हणजे त्याचा नाश निश्चित आहे. तो अँटी क्राइस्ट, तो ख्रिस्त विरोधी, याचा नाश निश्चित आहे. तो नाशाप्रत जाणार आहे. जगाच्या स्थापनेपासून, पुन्हा एकदा हे वचन आलेले, जगाच्या स्थापनेपासून ज्याचे नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेले नाही, अशा पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांना ते श्वापद होते नाही तरी हजर आहे असे पाहून काय होईल? आश्चर्य वाटेल. प्रेज द लॉर्ड. 9वं वचन पाहूया, लक्ष द्या. येथे ज्ञानवंत मनाचे काम आहे. कसं काम आहे? ज्याला बुद्धी आहे त्यालाच ह्या गोष्टी समजतील आणि म्हणून बुद्धी वापरा. येथे ज्ञानवंत मनाचे काम आहे. ती 7 डोकी काय आहे? ती 7 डोकी म्हणजे 7 डोंगर आहे आणि त्यावर ती स्त्री बसलेली आहे. 17व्या अध्यायामध्ये एका स्त्रीविषयी सांगितलेले. आम्हाला आता सध्या त्या स्त्रीविषयी जाणून घ्यायचं नाही. पुढच्या अभ्यासामध्ये आम्ही ती स्त्री कोण आहे त्याच्याविषयी पाहणार आहोत. पण एक स्त्री बसलेली आहे जी 7 डोंगरावर बसलेली आहे. 7 डोके म्हणजे काय? 7 डोंगर. आणि स्त्री, बायबलमध्ये जेव्हा जेव्हा स्त्री म्हटलेले तेव्हा तेव्हा एका नगरीचं, एका शहराचं वर्णन केलेलं आहे. 7 डोक्यावर बसलेली स्त्री म्हणजे जे श्वापद आहे तिला 7 डोके आहेत. हे 7 डोके काय आहेत? 7 डोंगर आहे. आणि स्त्री म्हणजे सिटी. अशी कोणती सिटी आहे जी 7 डोंगरावर बसलेली आहे? रोम शहराला सिटी ऑफ 7 हिल्स म्हणतात. रोम शहराला सिटी ऑफ 7 हिल्स म्हणतात. गुगल करा, कुठेही बघा. सिटी ऑफ 7 हिल्स म्हणजे रोम शहर. रोम शहर, रोमी साम्राज्य या ठिकाणचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे हे 7 डोके म्हणजे हा अँटी क्राइस्ट कुठून निघेल? 7 डोके असलेल्या
त्या स्त्रीमधून तो निघेल. बायबल आम्हाला सांगत आहे. 10वं वचन, आणि ती डोकी म्हणजे 7 राजा. आता ते डोक्यांचे 2 अर्थ आहेत. 7 डोंगर आणि 7 राजे. 10वं वचन, आणि ती डोकी म्हणजे 7 राजे आहेत. त्यापैकी 5 पडले. 5 आहेत, 1 आहे आणि 1 अद्याप आला नाही. किती 7 डोके म्हणजे काय? पहिला त्याचा अर्थ आहे 7 डोके म्हणजे 7 डोंगर. आणि 7 डोक्याचा दुसरा अर्थ काय आहे? 7 राजे. आणि बायबल सांगतं 5 होऊन गेले. 5 होऊन गेले. 1 आता आहे आणि 1 येणार आहे. हे 5 राजे कोण होऊन गेले? पूर्ण जगाच्या इतिहासामध्ये जर तुम्ही पाहिलं तर हे 5 राज्य आणि हे 5 राजे होऊन गेलेले. पहिलं नंबर 1 मिस्र, फारो राजा. दुसरं बाबेल मधला नबुखदनेसर. तिसरं मेदी आणि पारशी म्हणजे मिडो पर्शिया याचा किंग सायरस. चौथं ग्रीसचं राज्य या जगात फार मोठं आलं होतं, त्याचा राजा अलेक्झांडर सिकंदर. आणि 5वं रोमी साम्राज्य जे प्रभू येशू ख्रिस्ताच्या काळापर्यंत होतं आणि त्याचा राजा हेरोद. फारो, नबुखदनेसर, मी हळू यासाठी सांगत आहे, तुम्ही लिहून घ्या. फारो, नबुखदनेसर, सायरस कोरेश राजा, त्याच्यानंतर अलेक्झांडर ग्रीसचा राजा, आणि शेवटी रोमचा हेरोद जो येशू ख्रिस्ताच्या काळामध्ये होता. हे 5 राजे होऊन गेलेले. आता हेरोद नाही. 5 होऊन गेले, 1 आहे. आज कोण आहे? पूर्ण जगावर राज्य करणारा कोणता देश आहे? पूर्ण जगावर सुपर पॉवर देश कोणता आहे? सुपर पॉवर कोणता आहे? प्रेज द लॉर्ड. त्याचा राजा कोण आहे? युनायटेड नेशन्स, संयुक्त राष्ट्र, हे सगळ्या जगावर आता राज्य करत आहे. काही देश मिळून एक संघटना तयार झालेली ज्याला आम्ही UN म्हणतो, युनायटेड नेशन, हे सध्या राज्य करत आहे. 7वा येणार आहे आणि त्या 7व्याला थोडा दिवस थोडा काळ द्यावा लागेल. वाचा ते 10वं वचन. आणि ती डोकी म्हणजे 7 राजे, त्यापैकी 5 पडले, 1 आहे आणि 1 अद्याप आला. तो आल्यावर त्याला थोडा वेळ राहावं लागेल. कोण आला? चीन आला. सगळी अर्थव्यवस्था स्वतःकडे करून घेतलेली आहे. थोडा वेळ त्याला देण्यात येईल, माहित नाही. मी भविष्यवाणी करत नाही, पण बायबल आम्हाला सांगतं त्यानुसार आम्हाला विचार करणं गरजेचं आहे. 11 वचन, जे श्वापद होते आहे आणि नाही तेच 8वा राजा आहे. 7 होऊन गेले. 7 डोके म्हणजे कोण? पहिली गोष्ट 7 डोके म्हणजे 7 पर्वत, आणि ती स्त्री म्हणजे त्याच्यावर नगरी म्हणजे रोम शहर. याच्यातून तो राजा उठणार आहे. तो राजा कसा राहील? त्याला 7 डोके म्हणजे 5 डोके पडलेली आहे. 5 राज्य पडलेले म्हणजे ह्या सगळ्या 7 आणि 8 राज्यांचा मिळून सगळ्यांची ताकद एकत्र करून जी ताकद तयार होती ती ह्या शेवटल्या राज्यामध्ये नाही. बायबल काय सांगतं 11 वचनामध्ये? तो 8वा 11 वचन, जे श्वापद होते, जे तुम्ही समुद्रातून वर येताना पाहिलं, ते कोण आहे? तो 8वा राजा आहे. तुमचं लक्ष आहे का माझ्याकडे? प्रेज द लॉर्ड. हे श्वापद जे समुद्रातून वर येणार आहे तो कोण आहे? 8वा राजा. प्रेज द लॉर्ड. 11, जे श्वापद होते आणि नाही तोच 8वा राजा आहे. तो त्या 7पासून झालेला आहे आणि तो नाशाप्रत जाणार आहे. ह्या 7 राज्यांचा एकत्र मिळून तो राजा तयार होणार आहे, ज्याला अँटी क्राइस्ट म्हणतील. तो 8वा राज्य, ते 8वं राज्य या जगामध्ये येणार आहे. तुम्हाला माहिती आहे मिस्रचा राजा फारो जगामध्ये सगळ्यात भयानक राजा होता. त्यानंतर नबुखदनेसर हा जगात भयानक होता, त्याच्यासारखा कोणी राजा होऊन गेला नाही त्या काळात. त्याच्यानंतर कोरेश राजा, सायरस किंग मिडो पर्शियाचा, तो भयानक होऊन गेला. त्याच्यानंतर अलेक्झांडर याने सगळ्या जगाला जिंकलं. भारतामध्ये पण तो आला होता जिंकायला. सिकंदर ज्याला म्हणतात सिकंदर,
जगाला जिंकलं. हे असे राज्य होऊन गेले, 5 राज्य होऊन गेलेत. 6वं सध्या आहे जे जगाला जिंकत आहे, युनायटेड नेशन. आणि 7वं येणार आहे थोड्या वेळासाठी, त्याला राहील, तो फार कमी वेळ राहील. पण त्याच्यानंतर 8वा जो राहील हा सगळ्या 7चा सार राहील, सगळ्या 7चा निपज राहील. हे 7 काही राहणार नाही त्याच्यासमोर. असा भयानक तो ख्रिस्त विरोधी येईल, लक्षात ठेवा. पुन्हा त्याच्याविषयी पाहूया 12 वचन. पण बायबल सांगतं 11 वचनामध्ये, आणि तो नाशाप्रत जाणार आहे, नाश होणार आहे त्याचा. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. त्याचा नाश होणार आहे. बघा 12 वचन, जी 10 शिंगे तुम्ही पाहिली. आता 10 शिंगे त्या शॉपदाला आम्ही पाहिले, 7 डोके पाहिले. ते 7 डोके काय होते? ते 7 राजे पाहिले. आता 12 वचनामध्ये जी 10 शिंगे तू पाहिलीस ती 10 राजे आहेत. हॅलो, आता हे कोणते राजे आले बाबा? 7 राजे तर होऊन गेले. आता हे 10 शिंग म्हणजे काय? 10 राजे. शिंग याचा अर्थ आहे पॉवर. कोणत्या जनावराला शिंग म्हणजे? हे जे मोठे शिंग, त्याला जास्त आम्ही घाबरतो नाही का. मोठ्या शिंगाचं बैल असेल तर आम्हाला भीती वाटते त्याच्याकडे. बैलाला शिंगच नाही, काही नाही करत. शिंग आहे सामर्थ्याचं आणि बलाचं प्रतीक आहे, ताकदीचं प्रतीक आहे. त्याला किती शिंग आहेत? 10 शिंग. आणि बायबल काय सांगते? ते 10 शिंग कोण आहे? जी 10 शिंगे तू पाहिली ती 10 राजे आहेत. हे कोणते राजे? हे राजे अजून आलेले नाहीत. अँटी क्राइस्ट जेव्हा येईल 7 वर्षाच्या काळामध्ये, तेव्हा हे 10 राजे त्याला सपोर्ट करतील. बघा 13 वचन 12 वचन, जी 10 शिंगे तू पाहिली ती 10 राजे आहेत. त्यांना अद्याप राज्य मिळाले नाही, तरी त्यांना श्वापदाबरोबर 1 तास राजासारखा अधिकार मिळेल किंवा मिळतो. 10 लोक, 10 राजे युनायटेड. 10 राजे म्हणजे जगातले 10 बलाढ्य देश. अमेरिका, चीन, जपान, स्पेन, इटली, जर्मनी, अरबी देश, भारत, पाकिस्तान. हे सगळे 10 बलवान राज्य एकत्र येऊन ह्या श्वापदाला पाठिंबा देतील. आणि त्याला म्हणतात वन वर्ल्ड गव्हर्नमेंट. एक शासन पूर्ण जगामध्ये. हे सगळे 10 लोक जे देश, जगातले 10 सगळ्यात बेस्ट राज्य देश आहेत, पॉवरफुल देश आहेत. हे 10 देश या श्वापदाला सपोर्ट करतील. थोडा वेळ ते त्या श्वापदाला सपोर्ट करतील. म्हणजे वन वर्ल्ड गव्हर्नमेंट. एक राज्य, एक गव्हर्नमेंट असलं म्हणजे एक करन्सी होईल. एक करन्सी होईल. वन करन्सी, वन वर्ल्ड करन्सी, वन गव्हर्नमेंट, वन किंग, वन किंगडम. आणि सगळ्यांना त्याला नमन करणं भाग पडेल त्या 7 वर्षाच्या काळामध्ये. तरी त्यांना श्वापदाबरोबर 1 तास म्हणजे काही काळ ते राहतील, जास्त वेळ राहणार नाही. 1 तास राजासारखा अधिकार मिळेल. 13 वचन, ते एक विचाराचे आहेत आणि ते आपले सामर्थ्य, आपला अधिकार श्वापदाला देतील. कोण एक विचाराचे आहेत? ते 10 राजे एका विचाराचे राहतील त्या काळामध्ये जे येतील. आणि ते श्वापदाला काय करतील? आपलं सर्व सामर्थ्य, तुम्हीच करा, आमचं राज्य तुम्ही चाला. भारताचा जो राजा राहील तो म्हणेल तुम्ही आमच्या देशाला चालवा. चीन म्हणेल तुम्ही आमच्या देशाला चालवा. अमेरिका म्हणेल तुम्ही आमच्या देशाला चालवा. सर्व अधिकार आम्ही तुला. म्हणजे त्या व्यक्तीला सगळ्या देशावर, सगळ्या जगावर अधिकार मिळेल. तो एकटा माणूस पूर्ण जगावर राज्य करेल. कारण सगळं जग आणि सगळे देश आपला अधिकार, आपलं राज्यपण, आपले प्रेसिडेन्शियलशिप त्याला देऊन टाकतील. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. न्यू वर्ल्ड ऑर्डर, न्यू गव्हर्नमेंट, वन वर्ल्ड गव्हर्नमेंट. एक देश, एक राजा, एक राज्य, एक करन्सी, अशी ती होईल. हे सगळे एक होतील. जगातले 10 देश म्हणजे सुपर पॉवर झाले जगातले. प्रेज द लॉर्ड. म्हणजे सगळं जगच आलं त्याच्यामध्ये. पूर्ण जगाला 10 भागामध्ये डिवाइड करतील. पूर्ण जगाला 10 भागामध्ये डिवाइड करतील. आणि त्या 10 भागाचा, प्रत्येक भागाचा एक राजा राहील. म्हणजे पूर्ण जग आलं. हे पूर्ण जग त्या श्वापदाच्या मागे, अँटिक्राइस्टच्या मागे. आणि बघा 14वं वचन, हे म्हणजे कोण? ख्रिस्त विरोधी, खोटा संदेष्टा आणि हे 10 राजे एकत्र येतील. म्हणजे सगळं जग एकत्र येतील. आणि बघा काय म्हणतं 14वं वचन, हे कोकराबरोबर लढतील. कोकरा कोण आहे?
प्रभू येशू ख्रिस्त. हे कोकराबरोबर लढतील, परंतु कोकरा त्यास जिंकेल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. जीसस इज द सुपर पॉवर. नो पॉवर इज ग्रेटर दॅन द पॉवर ऑफ जीसस क्राइस्ट. आमचा राजा प्रभू येशू ख्रिस्त याच्यापेक्षा सामर्थ्य कोणी नाहीये. त्याला कोणी हरू शकत नाही. तो आमचा परमेश्वर, तो आमचा प्रभू, तो आमचा सेनापती, तोच आमचा राजा आहे. आणि त्याच्या समोरच आम्ही आमची मस्तके लावणार आहोत. आम्ही कोणत्या श्वापदासमोर, आम्ही कोणत्या अँटी क्राइस्ट समोर, आम्ही कोणत्या ख्रिस्त विरोधासमोर आमची मस्तक लावणार नाही. आम्ही येशू ख्रिस्तासमोर आमची मस्तक लावील. तोच आमचा प्रभू, तोच आमचा राजा, तोच आमचा अधिपती, तोच आमचा चालक आहे, तोच आमचा सर्व काही आहे. त्याच्या समोर आम्ही नमू. जरी सगळं जग एकत्र झालं, जरी ते श्वापदा मागे त्यांनी सगळा अधिकार त्यांना दिला, पण 14 वचन सांगतं ते लोक कोकरा सोबत लढतील, परंतु कोकरा त्यांना जिंकेल. कारण तो प्रभूंचा प्रभू आणि राजांचा राजा आहे. आणि जे त्याच्या बरोबर आहेत ते पाचारण केलेले, निवडलेले व विश्वासू आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पाचारण केलेल्या लोकांनो, प्रेज द लॉर्ड. निवडलेल्या लोकांनो, आनंद करा, उल्हास करा. या कोरोनाला भिवू नका. वेदनांचा प्रारंभ सुरू झालेला आहे. महासंकटाचा काळ येणार आहे. ख्रिस्त विरोधी या महासंकटाच्या काळाच्या सुरुवातीला उदयास येणार आहे. 3.5 वर्ष तो चांगला राहील, पण 3.5 वर्षानंतर तो भयानक असं रूप धारण करेल आणि तो कोकऱ्यांसोबत लढेल. परंतु जे विश्वासात टिकून राहतील या काळामध्ये त्यांचंच तारण होईल. ज्यांचं नाव जीवनाच्या पुस्तकामध्ये आहे ते कोकऱ्याच्याकडून राहतील. हालेलुया. 7 डोके काय आहेत? 7 शिंग काय आहेत? आणि मुकुट याचा अर्थ राजा. राजा मुकुट घालतो. म्हणजे हे 10 राजे राहतील. 10 शिंग म्हणजे 10 राजे. त्यांना 10 मुकुट आहेत. प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड. समुद्रातून बाहेर आले. ते कुठून आलेत बाहेर? प्रेज लॉर्ड. समुद्रातून बाहेर आले. समुद्राचा अर्थ काय आपण एकदा शेवटला बघूया. समुद्र म्हणजे काय? प्रेज लॉर्ड. कुठे दिलेले समुद्र? 15 वचन. आणखी तुम्हाला म्हणाला जेथे कलावंतीने बसली आहे तिथे जे जलप्रवाह आहे. समुद्र म्हणजे जलप्रवाह. बायबल मध्ये सांगितलं 13 अध्यायाचं पहिलं वचन, हे श्वापद कुठून बाहेर आलं? समुद्रातून बाहेर. म्हणजे जलप्रवाहातून बाहेर. जे प्रवाह तू पाहिले ते कोण आहे? ते लोक आहेत, जनसमूह आहेत, राष्ट्रे आहेत, निरनिराळ्या भाषा बोलणारे असे लोक आहेत. म्हणजे हा जो अँटी क्राइस्ट उदयास येणार आहे तो सगळ्या जगाचं मतानुसार येणार आहे. सगळे लोक त्याला मत देतील, मतदान करतील आणि त्याला वर्ल्ड लीडर म्हणून त्याला निवडतील. हालेलुया. सर्व राष्ट्र, निरनिराळ्या भाषा बोलणारे असे आहेत. जी 10 शिंगे व जे श्वापद तू पाहिले ती कलावंतिनीचा द्वेष करतील. ओके, ते पुढे बरच गोष्टी आहेत पुढे. हालेलुया. खूप काही अभ्यास करण्यासाठी आहे, खूप काही समजण्यासाठी आहे प्रियांनो. हे प्रगटीकरण फार गहन आहे, फार खोल आहे. एक वचन समजून सांगण्यासाठी, ख्रिस्त विरोधाविषयी सांगण्यासाठी एवढा वेळ लागलेला आहे. पुढच्या रविवारी दुसरं वचन ख्रिस्त विरोधाविषयीच सांगितलेलं आहे. ते दानिएलच्या पुस्तकामधून आम्हाला शिकायचं आहे. पहिल्या वचनाचं स्पष्टीकरण, 13 अध्यायाचं पहिल्या वचनाचं स्पष्टीकरण प्रगटीकरण 17 मध्ये आम्ही पाहिलं. 13 अध्यायाच्या दुसऱ्या वचनाचं स्पष्टीकरण दानिएलच्या 7व्या अध्यायामध्ये आम्हाला पाहावं लागेल आणि ते पुढच्या रविवारी आम्ही पाहू. सारांश एकच आहे की तुमची नावे जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली असली पाहिजे. जर तुमची नावे जीवनी पुस्तकात लिहिलेली नाही तर या श्वापदाला तुम्ही नमन कराल. आणि जर श्वापदाला नमन जो करेल त्यांना अग्नी आणि गंधकामध्ये टाकण्यात येईल. त्यांच्या शरीराचा जळण्याचा धूर युगानुयुग वर जाईल. त्यांची पीडा रात्रंदिवस कधी थांबणार नाही. तो नरक आहे. प्रियांनो, पश्चाताप करा. एकाच वचनाकडे मी तुमचं लक्ष केंद्रित करेन. आतापर्यंत काही समजलं नसेल, काही हरकत नाही. डोक्यावरून गेलं, काही प्रॉब्लेम नाहीये, कारण हे ज्ञानाचं काम आहे. ह्या सगळ्या गोष्टी समजल्या नसेल, काही हरकत नाही. प्रकटीकरण 13 अध्याय 8 वचन समजून घ्या.
प्रगटीकरण 13वा अध्याय 8वं वचन समजून घ्या की ज्या कोणाची नावे जगाच्या स्थापनेपासून कोकऱ्याजवळ असलेल्या जीवनी पुस्तकामध्ये लिहिलेली नाही ते लोक या कोकऱ्याला नमन करतील. आम्ही त्याला नमन करणारे लोक नाहीये, कारण आमचं नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेलं आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जर नसेल आता या क्षणी तुम्हाला तुमची नावं जीवनाच्या पुस्तकात लिहायची आहे, लिहून घ्यायची आहे. आणि कशी लिहून घ्यायची? कशी लिहून घ्यायची? येशू हा प्रभू आहे. प्रभू येशू जिवंत देवाचा पुत्र आहे. तो मसीहा आहे. आजपासून 2000 वर्षापूर्वी बाळ म्हणून त्याने गवानीमध्ये जन्म घेतला. 33.5 वर्ष तो या जगामध्ये राहिला. तो तुमच्यासाठी, माझ्यासाठी, अवघ्या जगासाठी त्या क्रूसावर गेला. तो मेला, त्याने आपला प्राण दिला, आपलं रक्त सांडवलं. त्याच्या मेल्यामुळे, त्याच्या मरणामुळे, त्याच्या रक्ताच्या सांडण्यामुळे तुम्हाला आणि मला तारण मिळालेलं आहे. तो मेला, 3 दिवस कबरेत होता. 3ऱ्या दिवशी मेलेला तो जिवंत झाला. हालेलुया. स्वर्गात गेला, पित्याच्या उजव्या बाजूला बसलेला आहे. आणि तिथून आपल्या विश्वासणाऱ्या लोकांना घेऊन जाण्यासाठी, रॅप्चर करण्यासाठी, महासंकटाच्या 7 वर्षाच्या काळाच्या आधी तो येणार आणि त्याच्या लोकांना घेऊन जाणार आहे. त्या येशूवर तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे. बस जर तुम्ही आज तसं करता, पश्चाताप करता, पाप सोडून देता, जुन्या गोष्टी सोडून देता, तर आज तुमचं नाव जीवनी पुस्तकात लिहिण्यात येईल. हालेलुया, हालेलुया. जर तुमची नावं जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली नाहीये तर ही प्रार्थना माझ्या मागे करा. आज प्रभू तुम्हाला बोलावत आहे. आज प्रभू तुमचं तारण करत आहे. जर तुमचं तारण झालेलं नसेल, जे आज आता मला लाईव्ह फेसबुकवर बघत आहेत आणि जे नंतरच्या प्रसारणामध्ये बघणार आहेत, त्या सर्वांना मी सांगतो, जर तुमचं तारण नाहीये तर ही प्रार्थना तुम्ही करा. जर कोकऱ्याच्या जीवनाच्या पुस्तकामध्ये तुमची नावं लिहिलेली नाही तर ही प्रार्थना माझ्या मागे म्हणा. आपले डोळे झाका, विश्वासाने आणि नम्रतेने ही प्रार्थना माझ्या मागे म्हणा. म्हणा, प्रभू येशू, प्रभू येशू, आज मी तुझ्या समक्षतेमध्ये येतो. मी जाणून आहे की मी पापी आहे. देवा, मी तुझ्याच विरुद्ध पाप केलं आहे आणि तुझ्या गौरवाला कमी पडलेला आहे. मी पापी आहे आणि 2000 वर्षापूर्वी प्रभू ख्रिस्त त्या गायीच्या गोठ्यामध्ये माझ्यासाठी नम्र होऊन त्याने जन्म घेतला. यावर मी विश्वास ठेवतो. तोच प्रभू येशू ख्रिस्त 33.5 वर्षानंतर क्रूसावर, आणि तेही काल्वरीच्या क्रूसावर, त्याने माझ्यासाठी मरण सोसले. पुन्हा येणार आहे. त्या येशूवर विश्वास ठेवतो. प्रभू येशू, माझा स्वीकार कर, माझं तारण कर, माझ्या पापांची मला क्षमा कर आणि माझं नाव कोकऱ्याच्या जीवनी पुस्तकामध्ये लिही, अशी मी तुला विनंतीने प्रार्थना करतो, येशूच्या नावाने. आमेन, आमेन. कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन, तुमचं तारण झालेलं आहे. जर विश्वासाने तुम्ही प्रार्थना केली असेल तर तुमचं नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेलं आहे. आनंद करा, उल्हास करा. आपण प्रार्थना करू शेवटली. स्वर्गीय प्रेमळ देव, प्रार्थना करतो. आणि प्रभू, ज्या लोकांनी तुझा स्वीकार केला धन्यवाद देतो. आम्हा सर्वांना तुझ्या वचनातून तू चालवलंस, तुझी उपकारस्तुती करतो. माझ्या मुखातून तुला आवश्यक निघले असतील त्याची तुम्हाला क्षमा कर. धन्यवाद, तुझा आशीर्वाद केली. ऐकणाऱ्या प्रत्येकाला तू आशीर्वादाने भरलंस, तुझी कृपा तू दिलीस, तुझं गौरव करतो. धन्यवाद, स्तुती, महिमा गोड आणि प्रिय नावाने मागतो पित्या, म्हणून तू आई. आमेन. आपले हात उंच करूया. And now may the Lord bless you and keep you. May the Lord shine his glory upon you. May the Lord be gracious unto you.
May your names be written in the book of the Lamb of God. May you find peace in the name of Jesus. May you not be afraid of the coming crisis. May the peace of God that passes all understanding take a grip of your hearts and your mind. अजूया प्रभूला धन्यवाद देऊ. थँक्यू. गॉड ब्लेस यू. पुढच्या रविवारी पुन्हा एकदा आपण भेटूया आणि प्रभूचे गौरव करूया. थँक्यू.